ही रेसिपी आपण गवारीची शेंग, हिरव्या मिरचीतली सुक्की शेंग करणार आहे. तर आता आपण ही धुवून घेतलेली आहे. कढई गरम करायला ठेवलेले, त्याला लागणार खोबरं, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली, जिरी, मोहरी, मसाला, कस्तुरी मेथी, मीठ, तेल. तर आता आधी पहिले आपण शेंग भाजून घ्यायची थोडीशी. ह्याला आता आपण भाजून पहिले घेतोया. भाजून घ्यायची आणि मग बनवायची, कारण तशीच टाकली तर एवढी चव येत नाही, पण भाजून घेतल्यावर एकदम छान लागते. त्याचा वास सुटेपर्यंत थोडं थोडं काळं डाग पडते, मग काढायची. झालेले आपण ह्याला काढून घेऊया. एकदम मस्त झालेले, छान. आपण तेल टाकून घ्यायचं पहिल्यांदा. थोडी मोहरी टाकून द्यायची, त्यात थोडी जिरे पण टाकून द्यायची. टाकून लसूण पण आपण टाकून त्यात परतून घेतलेला आहे. आता आपण थोडं खोबरं ही बारीक केलेलं आहे, ही मसाला टाकून घ्यायचा. तर यामध्ये आपण आधी शेंग सोडून घ्यायची. तर आता हे आपण मसाला आपला घरगुती गरम मसाला थोडासा टाकायचा आहे. कस्तुरी मेथी पण थोडी टाकून द्यायची. आता जी आपण हळद थोडीशी घेतलेली आहे ती टाकून द्यायची. त्याला आता मीठ थोडं सोडून द्यायचं. तर ही आता मिरची ही आपण बारीक केलेली ती सोडायची त्यात. मसाला आता मिरची हिरव्या मिरचीतली केली, आम्हाला हिरव्या मिरचीतली छान वाटते, खायला आवडते. तर तुम्ही पण करू शकता, एकदम छान होते, खायला पण छान. त्याला आता हलवून घेऊ आणि 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया. उघडून घेऊया. 2 मिनिटं आपण झाकून ठेवली. आता आपल्याला छानपैकी वास शेंट भारी या लागलेला आहे, एकदम छान. तर ह्यात आपण हे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 1.5 चमचा, ते टाकून द्यायचं. त्याला पण हलवून घ्यायचं. आता होती. आता हे सगळं आपलं परतून झालेलं आहे छान. आता ह्याला थोडस आपण पाणी थोडं सोडून देऊया, म्हणजे ते होऊन जात. टाकून याला झाकून जरा ठेवूया, मग ती होऊन जाते, एकदम छान पैकी होईल. एकदा नक्की ट्राय करा, कशी होती ती सांगा आणि कमेंट करून सांगा. तुम्हाला दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर कमेंट करून सांगू शकता. एकदम भारी होणार, खायला पण छान लागणार, मस्त लागणार, झणझणीत, एकदम खणखणीत. थंडीत तर एकदम जाळ कानातनं धुरच काढणार, एकदम भारी. करून बघा, नक्की मला सांगा एकदा बनवून. उघडून घेऊया. एकदम छानपैकी झालेली आहे बघा, एकदम भारी होती,
सुकी बी होती, लपटपीत पण होती आणि शिजलेली पण आहे. शिजलेली लगेच होती, त्याला काही लई वेळ लागत नाही काय. छान. तर आता याला आपण एकदा जरा गॅस वाढवू आणि मग हलवू. एकदम छान मस्त, खायला पण झणझणीत आणि एकदम भारी, खायला वेगळं. लाल तिखटली पण होती आणि हिरव्या मिरचीची पण. आम्हाला आमच्या घरात सगळ्यांना हिरव्या मिरचीची आवडते. छानशी बनवली. तर तुम्ही बी नक्की एकदा ट्राय करा. बघा कशी छान होती, कशी गदगद हलती या. मस्त हो ना. बघा एकदम छान झाली आपण. ते सुकी पण आता आपण लई सुकी नाही, एवढी ठेवणार आहे. आलेले हिला आपण काढून घेऊया. एकदम छान झाली. तर आता आपण काढून घेतलेली आहे गावावर. एकदम भारी वास पण एकदम एकदम छान यायला लागलेला. खायला एकदम परफेक्ट लागणार, एकदम मस्त. तुम्ही बी एकदा नक्की बनवून बघा, एकदम छान. तर एकदम मस्त झालेली आहे, एकदम छान, खायला पण मस्तच लागणार आहे.